नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या मिनी व्लॉगमध्ये मी पहिले तर तुमचं स्वागत करते आणि गाडीला पार्किंग केलेले, गाडी कुठे पार्किंग केले तर ऐरोलीला डायरेक्ट आईच्या घरी. तर बिल्डिंगच्या खालीच मी गाडी पार्किंग केल्याने इथे जायचं आपल्याला दाखवले तुम्हाला मी. आणि पहिले माझं सामान घेऊ द्या. तर मी सर्व सामान पिशव्यांमध्ये भरून घेतलेलं आहे आणि हे आमच्या बिल्डिंगच्या खालतीच गणपतीचं दर्शन करून घ्या. चला आपण आता लिफ्टमध्ये जाऊया. मित्रांनो, खूप दिवसांनी मला वाटतं गणपतीमध्ये मी आली होती, त्यानंतर आत्ता मी माहेरी आले माझ्या घरी आईच्या. तर चला आतमध्ये जाऊया आपण. आलो आता 5व्या माळ्यावरती. इथे बघा, आल्याच तुम्हाला पहिले काय दिसणार आहे तर मच्छीची टोपली. मच्छी टोपली, आपला मच्छीचा धंदा आहे. तर चला इथे दरवाजा खोलून बघतो तर आपली माझी बहीण पण आलेली आहे आणि इथे माझी आई. बघा माझी आई किती छान आहे. तर चला आम्ही आता तयारी झालो आहे, मस्त की बांगड्या घातलेल्या आहेत. आणि मी कुठे चालले तर मी चालली आहे आणि माझी बहीण माझी आई चाललेत. आमची मावशीची मुलगी आहे वंदनाताई, तिच्या सुनेची वटभरणी आहे. तर त्यासाठी चाललो आहे. इकडे आई वॅसलीन लावते हातांना आणि मग मस्ती पण करते मी आईसोबत थोडीशी. बघा किती आमची आई मस्त आहे, की अजून आमची आई छान आहे म्हणून आम्ही पण छान आहोत. तर अशीच माझ्या आईला राहू दे. आणि चला पुन्हा लिफ्टमध्ये आम्ही खाली उतरत आता जायचं आम्हाला गावात जायचं. तर थोडी मी आईची मस्ती करते. आईचे गाल कसे आहेत फुगलेले, तर मी आईला चिडवते आणि निघाले. इथे नेहाचे डोहाळे जेवण आहे, वटभरणीचा कार्यक्रम आपण आलो आहोत. आणि इकडे सगळ्या बहिणी बघा, ही सविता माझी मैत्रीण, माझी बहीणच झाली. इथे बहिणींच्या मुली आणि इकडे या पण माझ्या बहिणी आहेत. म्हणजे आज पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आहेत, कारण खूप दिवसांनी अशाच कार्यक्रममध्ये आम्ही भेटतो, तेव्हाच आमची भेट होते. तर ही बघा आत्याबाई, ही आपली आत्याबाई, सुंदर अशी आत्याबाई. त्यानंतर इकडे बघा सर्व डोहाळा जेवणाचं सामान आणि हा आहे आपला विराज. आत्ताच आले हो का? तर मित्रांनो, मस्तपैकी जेवण केलं. जेवणात शाकाहारी पदार्थ, जेवण खरंच खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढला. इथे फक्त माझ्या मावशी, मावशीच्या मुली आणि त्यांची मुलं एवढीच फॅमिली. अजून आमची फॅमिली भरपूर मोठी आहे. तर चला निघताना इकडे बघा नवीन हा काहीतरी बघायला भेटलं. एक ठिकाणी मुलगा आणि एक ठिकाणी मुलगी, अशा प्रकारे थम्स म्हणजे वोट करून जायचं. तर मीनी तर मुलासाठी वोट केलं आहे, कल्पनाने मुलीसाठी केला आणि मी मुलासाठी वोट केला ब्ल्यूवाला. आणि चला मग निघता आपल्याला इथे दिसला ह्या कडकनाथ कोंबडा. कडकनाथच बोलतात ना, काय बोलतात कमेंट्स करून सांगा. तर चला आम्ही आता निघालो घरी. सर्वजण बाय करत निघालो आणि मी सुद्धा आली आईच्या घरी. चेंज केले, साडी चेंज केली, पुन्हा आपला ड्रेस घातला, कारण आपल्याला गाडी चालवायची आहे. 1-1.5 तासाचा प्रवास आहे ऐरोली टू अंबरनाथ बाईकवर, म्हणून मी पुन्हा ड्रेस घातला आणि निघाले. आईला बाय बोली. सरणा हे माझे पप्पा आहेत मागे. आणि चला आता आम्ही निघते मी माझ्या घरी अंबरनाथला. व्हिडिओला लाईक कमेंट्स करायला विसरू नका. चला बाय.